त्यापेक्षा ऊस परवडतो. आता पण ह्याला 3 वर्ष काही खर्च नाही दुसरा. हे ऊस आहे कांड्या मोजवर कोणता कोणता ऊस आहे? 10,000. 10,000. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 22. हां बरं किती महिने झाले? 10 महिने व्हायला लागले तुम्हाला. 10 महिने व्हायला समजा. तर 10 महिने झाले. आपला खर्च ऑर्गॅनिक DAP 5 पोते, ग्रॅन्युअल 3, RPS 76 ते फवारण्याचे असं टोटल आपण 12,000च काढलं. हां बाकीचं तुमचं ते शेतीचा बाकीचा खर्च वेगळा समजा. तर हे ऊसाचे कसं वाटलं तुला? चांगला ऊसाबद्दल त्याला अजून पाणी आताशी पाणीच नव्हतं, उन्हाळ्यात तर पाणी बी नव्हतं. आणि आता पावसाचं पाणी म्हणजे पाणी ह्याला अजून काळं पाणी नाही, काळं पाणी नाहीच ह्याला. काय वाटतं तुला ह्याच्यावर, ह्या आपल्या धन्वंतरीच्या ह्याच्या तुझं काय मनोगत काय वाटतं? जमीन बघ भुसभुस कशी जमीन ऊसा बाबतीत चांगलं आहे. ऊसा बाबतीत बाकीच्या आता तो ह्याला बी एक पोर तो पेरलो होतो ना, ते कसं राहिलं? ते आता कसं तुटी झाल्यामुळं काय तुटीमुळे समजा लक्षात द्या ना. खाली उकरबर त्याला मातीला कसं नाही, ही भुसभुशीच आहे. जमीन भुसभुस झाली ना. हे चोपणार प्युअर चोपण्याचं राहणार ना आपले. तर खर्च आपला 12,000 झाला आहे. आता ॲव्हरेज किती निघतंय? तर माझा एक ह्याच्यात 100% अंदाज आहे 60च्या पुढं आपला ॲव्हरेज निघायला पाहिजे. पण आता बघू ह्याच्यात, पण 60च्या पुढं 100%च निघायला पाहिजे. तर हे खर्च कमी आपला आणि उत्पन्न व्यवस्थित आहे. तर अशा पद्धतीने ह्याची जाडी बी चांगली झाली ऊसाची. आणि वरी कलर एकदम छान कलर आहे, अजून हिरवागार कलर आहे. तर अजून 2 महिने सरासरी लागते ह्याला जायला. 1.5 महिना 2 महिने कापूस. तरी अजून हे आपल्या 3 4 5 कांड्या डिसेंबर जे एंड लागताना 3 4 5 कांड्या अजून तर आरामशी होणार आहेत. म्हणजे 22 आणि 5 27 कांड्यापासून जातोय सरासरी. अशा पद्धतीने ऊसाला जबरदस्त रिझल्ट आहेत. आणि जमिनीमध्ये सुधारणा आहे. जमिनीमध्ये भुसभुशी होती आणि प्युअर चोपण्याचे राहण्यात आमची. एकदा पाणी साचलं तर आटत नाहीत, आटले तर लवकर त्यात काय म्हणते आवत लागत नाही. अशा कंडिशनमधले राहणार, तरी जमिनी एकदम भुसभुशीत झालेली. तर प्रत्येक शेतकऱ्याने ग्रॅन्युअल ऊसाला RPS 76 फवारणी आणि कलर एकदम हिरवागार कलर आहे. अजून ह्याची वाढ चालू आहे. ह्याला पाणी काळं पाणी नव्हतं म्हणलं तरी जमतं आहे. बरोबर आहे. हे आमचा चुलत भाऊ आहे. तर ह्याला अशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. एकदम टॉप रिझल्ट बसला. ऊस बी चांगला पोचला आहे ना. तर प्रत्येक शेतकऱ्याने ग्रॅन्युअल RPS 76 आणि 2 फवारण्या करणं गरजेचं आहे. धन्यवाद.